नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकचा कथित भोंदू बाबा असलेला आणि लिंग पिसाळ असा अशोक खरात हा आता पोलिसांच्या तावडीमध्ये सापडलेला आहे. त्याने स्थापन केलेल्या मंदिरावरती, त्याच्या कथित आश्रमावरती पोलिसांनी छापे सुरू केलेले आहेत. या बाबाचं साम्राज्य इतक्या दूरवर कसं पोहोचलं, त्यांना हजारो कोटीची माया कशी जमवली, त्याच्यापर्यंत इतक्या VIP कशा पोहोचल्या, हा सारा आता तपासाचा भाग सुरू झालेला आहे. पण याच्या अंदरची बात ही देखील फार वेगळी आहे. हा बाबा याच्यापूर्वी 2 वर्षापूर्वी, किमान 1.5 वर्षापूर्वी तरी पोलिसांच्या ताब्यात आला असता. पोलिसांना त्याच्यावर संशय निर्माण झालेला होता. पण असे काही बड्या नेत्यांनी, अशा काही उच्च पदावरील अधिकाऱ्यांनी खेळ्या केल्या की अशोक खरात तेव्हा सुटला होता. आता सुदैवानं तो सापडलेला आहे. आणि त्यानंतर आता या नेत्यांनी त्याला कसं वाचवलं आणि त्याला वाचवण्यासाठी कशा प्रकारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची देखील खरडपट्टी काढली होती, याचे सगळे धागेदोरे, याची सगळी कथा मी तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे. अशोक खरात याच्या पाठीमागं कोण कोण होतं हे तुम्ही आतापर्यंत पाहिलेलं आहे. खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्याच्या आश्रमावर गेलेले होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या तर त्याच्या मंदिराच्या ट्रस्टवर विश्वस्त म्हणून अजूनही आहे. त्यांनी राजीनामा दिल्याचं अद्याप तरी तसं काही कानावर आलेलं नाही. दादा भुसे, सुनील तटकरे असतील, काही काळ विखे पाटील असतील, असे अनेक नेते हे त्याच्या आश्रमामध्ये जात होते. काही जजेस, पोलीस अधिकारी, नाशिकचा एक वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याच्या पायावर लोटांगण घालतानाचे फोटो हे आता सोशल मीडियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण या अशोक खरातचं बिंग हे आधीच फुटलं असतं. एवढंच नाही तर त्याला तेव्हाच अटक झाली असती. पण उद्वेगाची बाब म्हणजे अगदी गेल्या महिन्यापर्यंत त्याला वाचवण्यासाठीचे सगळे प्रयत्न सुरू होते. आणि कोण वाचवत होतं? तेजस्वी सातपुते जे IPS अधिकारी आहेत, त्यांची SIT स्थापन झाल्याचं आता सांगण्यात येत आहे. पण ही SIT स्थापन करण्यामागं अशोक खरातला अडकवायचं होतं का सोडायचं होतं, असा देखील संशय निर्माण व्हावा अशी परिस्थिती अगदी 72 तासांपूर्वी होती. हा व्हिडिओ पब्लिश होण्याच्या 72 तासांपर्यंत अशी परिस्थिती होती की तेजस्वी सातपुते यांनी नक्की काम काय दिलेलं आहे याबाबत संभ्रम असावा. तर याबाबतच्या महत्त्वाच्या घटना आहेत, त्या घटना मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की याच्या पाठीमागे, या सगळ्या अशोक खरातला वाचवण्या पाठीमागे कोणाचा हात आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे प्रकरण आहे, हे प्रकरण जे सुरुवातीला चर्चेत आलेलं होतं ते खबरदार पुढारी या एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी त्या बाबाचा उल्लेख केलेला नव्हता किंवा त्याचं नावही घेतलेलं नव्हतं. एका महिलेची अशी तक्रार आहे असं म्हणून दिलेलं होतं. आणि अशा बोगस कॅप्टनपासून, बोगस बाबांपासून सावध राहा अशा प्रकारचं आवाहन देखील या खबरदार पुढारीमध्ये करण्यात आलेलं होतं. या खबरदार पुढारीनं खरं तर अशा भोंदू बाबाचं पितळ पाडण्याचं काम हाती घेतलेलं होतं. आता त्याच्यामध्ये नाव न घेण्याचं कारण काय होतं की तोपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. आणि पत्रकार मंडळी किंवा वृत्तपत्र देखील असं करतात, तक्रार आहे, जेन्युइन वाटते आहे, मग समोरच्यावर जर गुन्हा दाखल होण्याच्या आधी जर काही असं योग्य शब्द वापरून, योग्य नाव वापरून त्याचं नाव उघडपणे घेता येणार नाही, पण लोकांना कळेल अशा प्रकारची बातमीची पेरणी करतात. आणि खबरदार पुढारीनं तेच केलं होतं. पण झालं काय? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी खबरदार पुढारीच्या संपादकालाच नोटीस पाठवली आणि तुम्ही अशा बातम्या प्रसिद्ध करून महिलांची बदनामी करत आहात अशा प्रकारची नोटीस त्याला बजावण्यात आलेली होती. आणि याच नोटीसचा आधार घेऊन अशोक खरात यानं खबरदार पुढारीच्या संपादकाला देखील दमात घेण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याला कायदेशीर नोटीस दिलेली होती. म्हणजे जर खबरदार पुढारीनं दिलेल्या वृत्ताचा आधार घेऊन जर चौकशी राज्य महिला आयोगाने सुरू केली असती तर तेव्हाच तो अशोक खरात ताब्यात आला असता. पण तसं झालं नाही. आणखीन एक प्रकरण ते आहे डिसेंबर 2024चं. हे डिसेंबर 2024 तारीख लक्षात ठेवा. याच काळामध्ये वावी जे पोलीस स्टेशन आहे, ज्या वावी पोलीस स्टेशन नाशिक जिल्ह्यामधलं, सिन्नर तालुक्यामधलं, ज्या अंतर्गत या बाबाचं, कथित बाबाचं एक मंदिर आहे, त्या ठिकाणी ट्रस्ट आहे. आणि त्या ट्रस्टच्या हा जो ट्रस्ट आहे या वावी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो. आणि या वावी पोलीस स्टेशनमध्ये दिनेश परब या व्यक्ती आणि इतर अशा व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल होतो. हा खंडणीचा गुन्हा कोण दाखल करतो? अशोक खरातच दाखल करतो. या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तो काय म्हणतो की 3 कोटी रुपये मला मागण्यात आलेले आहेत, माझे काही मॉर्फ केलेले फोटो आहेत, व्हिडिओ आहेत आणि ते आम्ही उघड करू. आणि ते जर उघड करायचे नसतील तर
आम्हाला 3 कोटी रुपये द्यावे लागतील असं या फिर्यादीमध्ये म्हटलेलं होतं. पोलिसांनी तपास सुरू केला. आता दिनेश परब ही नावाची व्यक्ती कोण आहे? दिनेश परब ही नावाची व्यक्ती ही अशोक खरातला आपला काय प्रतिबाप समजत होती. म्हणजे हा अशोक खरात आपल्या वडिलांसारखा आहे असं समजत होती. पण जेव्हा दिनेश परबला लक्षात आलं की अशोक खरात हा आपण समजतो तसा नाही आहे, या अशोक खरातचे अनेक चाळे आहे, त्याने अनेक विकृती आहे आणि त्यानं आतापर्यंत अनेक महिलांना छळलेलं आहे, असं जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्या परबनं अशोक खरातला असं करू नको अशी सांगायला सुरुवात केलेली होती. आपलं बिंग फुटेल, दिनेश परब हाच आपला जवळचा मित्र, असं बिंग फोडेल अशी जेव्हा त्याला शंका वाटली तेव्हा त्यानं दिनेश परबच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यामध्ये दिनेश परब आणि इतरांनी अटकपूर्व जामीन मिळवला. पण पोलिसांनी जर तेव्हाच या प्रकरणाच्या मुळाशी गेले असते, या दिनेश परबकडे काय काय आहे याचा जर छडा घेतला असता तर अशोक खरातला तेव्हाच लटकावता आलं असतं. पण तेव्हा अशोक खराचा प्लॅन काय होता की दिनेश परबकडे आणि त्याच्याकडे जे त्याचे काही फोटो आहेत, जे काही व्हिडिओ आहेत ते त्याच्याकडनं काढून घ्यायचे आणि आपण आपलं जे काम आहे ते पुन्हा गुपचूपपणे चालू ठेवायचं, असा त्यामागचं त्याचं कट कारस्थान होतं. आणि त्याच्यामध्ये या दिनेश परबवर कठोर कारवाई करा असा आदेश नाशिकच्या SP ला बोलावून गेस्ट हाऊसवर नाशिकच्या बोलवलेलं होतं आणि रायगडच्या एका नेत्यानं हा आदेश त्या नाशिकच्या SP ला दिलेला होता की दिनेश परबला पकडा, त्याच्याबरोबर ते काय काय आहे ते सगळं ताब्यात घ्या आणि हे सगळं मटेरियल अशोक खरातकडे परत द्या आणि म्हणजे या सगळ्या प्रकरणाची भांडाफोड होणार नाही. म्हणजे हे जे सगळं त्याच्या अशोक खरातच्या ऑफिसमध्ये, त्याच्या आश्रमामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा विकृत गोष्टी चित्रित होत होत्या याची माहिती दिनेश परबला आलेली होती. आणि अशोक खरातच्याच ऑफिसमध्ये काम करणारा जो एक व्यक्ती होता जाधव नावाचा, त्याचा ऑफिस बॉय होता, त्याच्याकडे देखील या बाबी होत्या. आणि या जाधव नावाच्या त्याच्या ऑफिस बॉयला देखील पकडण्याचा प्लॅन नंतर फेब्रुवारी 2025 मध्ये झालेला होता. पण आधी तुम्हाला डिसेंबर 2024 सांगतो. आणि याच कालावधीमध्ये या अशोक खरातच्या घरचं मुलाचं की मुलीचं लग्न होतं आणि तेव्हा या लग्नाला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, रायगडचे नेते एकनाथ शिंदे अशी मंडळी हजर राहणार होती. पण तो रायगडचा नेता रुपाली चाकणकर आणि बाकीचे नेते उपस्थित राहिले. फक्त एकनाथ शिंदे त्या लग्नाला आले नाही. त्याचं कारण काय होतं की पोलिसांनी त्यांनाच तेव्हा इंटेलिजन्स दिला होता की साहेब हे प्रकरण काहीतरी गडबडीचं आहे, हे प्रकरण काहीतरी गुंत्याचं आहे, तुम्ही नाही आलात तर बरं होईल. एकनाथ शिंदे यांचा कॅनव्हाय लागलेला होता. एकनाथ शिंदे विमानातून उतरले आणि तसेच परत गेले, ते त्या लग्नाला नाशिकच्या गेले नाहीत. अशोक खरातपासून त्यांनी तेव्हापासून अंतर राखायला सुरुवात केलेली होती. पण इतर जे नेते होते त्या नेत्यांच्या डोक्यातून या अशोक खरातचं भूत जात नव्हतं आणि ते त्याच्या चर्चेतील लागलेले होते. आता या दिनेश परब आणि इतरांना पोलिसांनी जंग पछाडलं. त्याचा जो ऑफिस बॉय होता त्या ऑफिस बॉयला देखील पकडण्यात आलं. त्याच्याकडनं काही व्हिडिओ मिळतात का, काही त्याच्या ऑफिसमधलं काही शूटिंग मिळतं का, असा त्यांचा प्रयत्न होता. तो त्यांनी बऱ्यापैकी हस्तगत केला असंही बोललं जातं. त्याच्याबाबत आता पुढील तपासामध्ये आपल्याला कळू शकेल. पण पोलिसांनी जर तेव्हाच त्या प्रकाराचा व्यवस्थित जर तपास केला असता तर अशोक खरातचं बिंग हे 1.5 वर्षापूर्वीच फुटलं असतं, हा माझा सांगण्याचा मुद्दा होता. आणि रायगडचा असा कोणता नेता होता की तो पोलिसांना सांगत होता की अशोक खरातने जी काय तक्रार दिलेली आहे त्याच्यानुसार तुम्ही कारवाई करा, त्याला मदत करा, असं कोण सांगत होता? याचं देखील बिंग आता फुटलं पाहिजे. अशोक खरातला भीती होती आज ना उद्या आपल्यावर कोणीतरी कारवाई करणार, आपल्या विरोधात कोणीतरी तक्रार देणार आणि आपले जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्या ऑफिस बॉयकडे आहेत हे देखील त्याला माहिती होतं. आणि त्यामुळंच त्याचा जो सगळा संशय होता तो संशय होता आपल्याच ऑफिस बॉयवरती. आणि आपल्याच ऑफिस बॉयवरती मग त्यानं फेब्रुवारी 2026 मध्ये म्हणजे अगदी गेल्या महिन्यामध्ये त्यानं शिर्डीमध्ये गुन्हा दाखल केलेला होता. आणि तो गुन्हा काय दाखल केलेला होता? एका मुलीने तक्रार दिलेली होती की तो जो अशोक खरातच्या ऑफिसमधला जो ऑफिस बॉय आहे, कर्मचारी आहे, तो त्याच्याकडे माझे काही मॉर्फ व्हिडिओ आहेत आणि ते मॉर्फ व्हिडिओ मला व्हायरल करण्याची धमकी देऊन माझ्याकडनं खंडणी गोळा करायचा प्रयत्न करतोय, मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय.
आता हे प्रकरण शिर्डीच्या पोलिसांकडेच का आलं, नाशिककडे का गेलं नाही? तर असं समजतंय, ज्या शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला तिथे एक पोलीस अधिकारी या अशोक खरातचा भक्त होता आणि म्हणूनच अशोक खरातनं एका महिलेला, एका मुलीला त्या शिर्डीच्या पोलीस ठाण्यामध्ये जायला भाग पाडलं आणि नंतर शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर मग या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची पुन्हा एंट्री झाली आणि त्या असं म्हणतायत की या तक्रारीवरून, या मुलीच्या तक्रारीवरून तुम्ही संबंधित जो ऑफिस बॉय आहे त्या ऑफिस बॉयला ताब्यात घ्या, त्याच्याकडे जे काही व्हिडिओ आहे ते तुम्ही ताब्यात घ्या. म्हणजे अशोक खरातचे व्हिडिओ त्या ऑफिस बॉयच्या ताब्यात आहेत, त्याला ताब्यात घ्या, त्याच्याकडनं सगळे व्हिडिओ मिळवा. कारण महिलांच्या सुरक्षिततेचा, त्यांच्या इज्जतीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही त्या ऑफिस बॉयला पकडा, असा लकडा रुपाली चाकणकरांनी पोलिसांकडे लावलेला होता. विशेष म्हणजे याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे देखील बैठक झालेली होती. श्रीरामपूरचे ॲडिशनल SP यांना देखील त्या बैठकीला बोलवण्यात आलेलं होतं, इथपर्यंत माहिती आहे. आणि कशासाठी होतं तर हे सगळे व्हिडिओ ताब्यामध्ये घ्यावेत. खरं तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तेव्हाच मला असं म्हणायला पाहिजे होतं, हे जे काही व्हिडिओ आहेत हे सगळे व्हिडिओ ताब्यात घेऊन ज्याचे व्हिडिओ आहेत ते अशोक खरातला आधी आतमध्ये घातलं पाहिजे होतं. त्या ऑफिस बॉयवर तर कारवाई झालीच पाहिजे होती, पण ते अशोक खरातला देखील आतमध्ये घ्यायलाच पाहिजे होतं. पण तसं झालं नाही. अशोक खराचे काहीतरी मॉर्फ व्हिडिओ बनवलेले आहेत, 59 व्हिडिओ मॉर्फ काहीतरी या ऑफिस बॉयने बनवलेले आहेत. म्हणून ते अशोक खरातला वाचवा, आमच्या गुरुला वाचवा, असा लकडा कुणी लावला होता आणि त्यामुळेच त्या अशोक खरातचं बिंग फुटत नव्हतं. मग पोलिसांना संशय आला की या मुलीच्या तक्रारीची व्यवस्थित आपण चौकशी केली पाहिजे आणि त्यांच्या असं लक्षात आलं ह्या ऑफिस बॉयकडचे अनेक व्हिडिओ हे खरे आहेत. आणि मग हे जेव्हा हे सगळं कळल्यानंतर मग तेजस्वी सातपुते यांची SIT नेमण्यात तेव्हाच आलेली आहे, फेब्रुवारी महिन्यामध्येच. आता जी लोक सांगतायत की आता ह्या सगळ्या अशोक खरातच्या गुन्ह्याची तपासणी करण्यासाठी तेजस्वी सातपुतेंची मार्च 19 मार्च किंवा 20 मार्च रोजी नियुक्ती झाली का, तर तसं अजिबात नाहीये. ती फेब्रुवारीमध्येच त्यांची तपास प्रमुख म्हणून किंवा विशेष तपास प्रमुख म्हणून IPS तेजस्वी सातपुते यांची निवड झालेली होती किंवा नियुक्ती झालेली होती. आणि त्यांना काय काम देण्यात आलेलं होतं, महिलांचे बदनामीकारक करणारे व्हिडिओ या ऑफिस बॉयकडे आहेत ते हस्तगत करावेत, असं त्यांना टास्क देण्यात आलेलं होतं. अशोक खरातला पकडा हे टास्क नव्हतं. आता जेव्हा अशोक खरातचं बिंग नाशिक पोलिसांच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिरलं तेव्हा मग आता लोकांच्या लक्षात आलं, अरे खरा तर आरोपी, खरा गुन्हेगार अशोक खरातच आहे. उलट अशोक खरातनंच हे सगळे काही गुन्ह्यांचे बनाव शिर्डीमध्ये असतील, वावीमध्ये असतील ते रचलेले होते आणि पोलिसांना तेव्हा कुणी व्यवस्थित तपास करू दिला नाही. आणि त्याचं जर नाव जर पुढे आलं तर महाराष्ट्रामध्ये रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. तेजस्वी सातपुते यांचीच SIT प्रमुख म्हणून नियुक्ती करा असं पत्र कोणाचं आहे, असा आग्रह कोणाचा आहे? पोलीस नीट तपास करत नाहीत शिर्डीच्या केसमध्ये, त्या महिलेची नीट दखल घेत नाहीयेत, अशी तक्रार कोणाची होती? रुपाली चाकणकरांचीच होती. आणि त्या अशोक खरात विरुद्ध मात्र नव्हती, तर त्याच्या ऑफिस बॉय विरुद्ध होती. कारण त्या ऑफिस बॉयकडे अशोक खराचे काही पुरावे होते. त्यामुळं तेजस्वी सातपुते यांची SIT जी नेमलेली आहे ती अशोक खरातला पकडण्यासाठी नव्हती, तर त्याला वाचवण्यासाठी होती का, असा संशय त्यामुळेच निर्माण होतो. याचा राज्य महिला आयोग छोट्या छोट्या गोष्टींचं ट्विट करता, आम्ही इकडे कारवाई केली, इकडे पोलीस स्टेशनला फोन केला, हे केलं, तर तेजस्वी सातपुते यांची SIT नेमली हे तुम्ही आधीच का जाहीर केलं नव्हतं? अशोक खराशी तुमचे इतके भक्तिभावापूर्ण संबंध होते, तर जेव्हा पोलीस सांगत होते तुम्हाला की अशोक खरात हा भोंदू आहे, हा बनावट आहे, तर तेव्हा पोलिसांच्या तपासाला विरोध का केला? याचं उत्तर आता राज्य महिला आयोगाने दिलं पाहिजे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणातलं काळबेर पुढे येईलच. अनेक महिलांना त्रास झालेला आहे, अनेक विकृत व्हिडिओ त्याचे आता पुढे आलेले आहेत, सोशल मीडियामध्ये ते फिरतायत. अशोक खराची सुट्टी होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आज आहे. बोलणारे पुरावेच, दाखवणारे पुरावेच पोलिसांच्या हातामध्ये आहेत. खरा प्रश्न आहे अशोक खरातला अगदी 18 मार्च 2026 पर्यंत कोण पाठीशी घालत होतं, त्यांच्यावरती कधी गुन्हे दाखल होणार किंवा त्यांच्यावर कधी कारवाई होणार, हा प्रश्न आहे. त्यामुळं अशोक खरातच्या निमित्तानं अनेकांचे बुरखे हे टाराटारा फाटलेले आहेत, एवढं मात्र निश्चित. आणि पडद्याआडची ही गोष्ट ही आणखीन पुराव्यासह येत राहणार आहे.
याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. त्यामुळे अपडेटसाठी पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.